नमस्कार, मी स्नेहल. मी नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असते, ज्या की रेसिपी तुम्हाला रोजच्या स्वयंपाकामध्ये उपयोगी पडतील अशाच रेसिपी मी दाखवत असते आणि अगदी साध्या सिंपल अशा रेसिपी असतात. तशीच आजसुद्धा मी तुम्हाला एक मस्त सिंपल रेसिपी दाखवणार आहे. ही 2 कांदे आणि 1 टॅमॅटो याच्यापासून आपण ही रेसिपी बनवत आहे. आता त्यासाठी ते जे कांदे आपण घेतलेत ते कांदे आपल्याला थोडेसे जाडसरच कापून घ्यायचेत. अगदी ओबडधोबड कापले तरीही चालेल. टॅमॅटोसुद्धा आपल्याला जरा मोठाच कापून घ्यायचा आहे. आता हे कापून घेतलेला टॅमॅटो आणि कांदा आपण मस्तपैकी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. टॅमॅटो आणि कांदा चांगला परतून घेताना त्यामध्ये आपण लसूण टाकलाय, आलं टाकायचं आहे. लसूण, आलं आणि जो टॅमॅटो आपण कापलाय तो त्यामध्ये टाकून चांगलं असं परतून घ्यायचं आहे. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे जो टॅमॅटो आहे तोही चांगला मऊ होतो. आता हे जे परतलं की हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये आपण त्याची पेस्ट करून घ्यायची. हे जे आपण आज वाटण बनवतोय, इथे जर तुमच्याकडे कश्मीरी मिरची असेल, सिमला ज्या कलरसाठी वापरतात त्या टाकल्या तरीही चालेल. इथे मी काजूचे 4-5 काजू घेतलेत, ते पाण्यात भिजत ठेवले होते आणि तेही यात टाकलेत. यातमध्ये माझ्याकडे मिरच्या नव्हत्या म्हणून मी थोडेसे मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे जे आज वाटण आपण बनवतोय हे वाटण तुम्ही जेव्हा तुम्हाला भाजी करायची आहे, एखादी रेसिपी बनवायची आहे, तेव्हा असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस 4 दिवस असं तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि या वाटणापासून तुम्ही 50पेक्षा जास्त भाज्या बनवू शकता. अगदी हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही असते ना तशीच ग्रेव्ही आपली तयार होते. हे जे वाटण आहे हे तयार झालेलं आहे आपलं. हे असंच वाटण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यापासून रेसिपी बनवू शकता. आता आपण हे वाटण बनवूनच घेतलं आहे आणि आता याच्यापासून तुम्हाला भाजी कशी बनवायची तेही तुम्हाला दाखवते. अगदी हॉटेलमध्ये जशी आपली व्हेज कोल्हापुरी असते ना, अगदी त्याच पद्धतीने आपण इथे व्हेज कोल्हापुरी बनवत आहे. आता व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपण फ्लावर, मटार, गाजर आणि सिमला मिरची हे सर्व घेतले. आता इथे मी हे थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून घेते. तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायचं असेल तरीही चालेल, पण डीप फ्राय केलं की काय होतं, भाजीमध्ये जास्त तेलाचं प्रमाण होतं आणि आपल्याला तेलकट नको असतं. म्हणून मी इथे थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून अगदी थोडंसं जे बटाटा फ्लावर आहे ते अर्धवट शिजेल असं करून घेतलेलं आहे. हे बघा, बोटाने सुद्धा बटाटा तुटला जातोय. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि इथे मी एक छोटासा कांदा कापून घेतला आहे. त्यामध्ये हळद, तिखट मसाला, तुम्हाला किती चवीला हवा आहे त्यानुसार इथे तिखट मसाला, गरम मसाला हे टाकायचं. गरम मसाला असल्यामुळे मी इथे दालचिनी, वेलची, काळं मिरं काही वापरत नाही. आता इथे जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण इथे कांद्यामध्ये टाकायचं आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हॉटेलमध्ये सुद्धा अशीच ग्रेव्ही करून ठेवतात आणि मग जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा अशी ग्रेव्ही कांद्यावरती परतून मग त्यामध्ये तिखट मसाला वगैरे टाकून तुम्हाला भाजी बनवून दिली जाते. तशीच आजसुद्धा आपण मस्त अशी भाजी बनवणार आहेत, रेसिपी बनवणार आहेत. आता या वाटणाला चांगलं तेल सुटायला पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं आहे. आता इथे चांगलं वाटणाला तेल सुटतं आहे तर त्यामध्ये आपण जी भाजी अर्धी बॉईल करून घेतले, शॅलो फ्राय करून घेतले, ती यामध्ये ॲड करायची आणि चांगलीशी परतून घ्यायची. इथे तुम्हाला भाजीमध्ये किती ग्रेव्ही हवे त्यानुसार इथे पाणी ॲड करा. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा.
कारण तुमच्या ज्या कमेंट्स आहेत ना, त्या कमेंट्स वाचल्यामुळे खूप शिकायला मिळतं. आपली व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी? थँक्यू.